नमस्कार, मी अमन दळवी, आराध्य अमन दळवी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय। आज बुधवार आहे आणि बुधवार म्हणजे आमच्या संगमेश्वरचा बाजाराचा दिवस आणि हा बाजार कसा भरतो, त्यात काय काय असतं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। चला तर मग ब्लॉग पूर्ण पहा, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुमचा आवडता चॅनल आराध्य अमन दळवी। धन्यवाद। बाजाराच्या सुरुवातीलाच तुम्हाला विविध प्रकारचे तवे दिसत आहेत, कोयता दिसतोय, असं हे बनवलेल्या गोष्टी आहेत, बिड्याचे पण आहेत काय काय, अशा ह्या सर्व गोष्टी या बाजारात मिळतात। यांनी सुरुवात झालेली आहे। उन्हाळा जाणवतोच आहे तुम्हाला आणि उन्हाळा जाणवायला लागल्यावर सर्वात पहिला आपल्याला आठवतंय ते मडकी। आणि मडकी बघा किती भरभरून विविध कलर सर्वांचे काळेच आहेत, पण शेप वेगवेगळे आहेत। असे मडके तुम्हाला पाहायला मिळतील। या ठिकाणी कोकम आहेत बहुतेक। दादा कोकम आहेत ना, कसे ते? 150 रुपये किलो। मालवणची कोकम अर्धा किलो। आणि बघा कोकणचा मेवा, करवंद आहेत, छोट्या कैऱ्या आहेत, काजू आहेत, काजूची बोंड आहेत। हे बघा, काजू बोंड हा असा असतो आणि ही त्याचा बी असते। बाजारामध्ये जवळपासची पंचक्रोशीतील सर्वच व्यक्ती बुधवारी भेट देतात आणि आठवडाभरासाठी लागणारा भाजीपाला, तरकारी सगळं घेऊन जातात। या ठिकाणी तुम्ही पाहतात टोमॅटो आहेत, भेंडी आहे, गवार आहेत, मिरच्या आहेत, शेंग आहे, सिमला मिरची आहे, वाटाणा देखील आहेत आणि अतिशय योग्य दरामध्ये या ताई आणि दादा या ठिकाणी गिरायकांना या सर्व भाज्या प्रोव्हाइड करत असतात।
ताईंच्या या ठिकाणी छोटेखानी दुकानावर आलेलो आहे आणि ताईंकडे विविध प्रकारची मच्छी आहे, ती तुम्हाला वाट्यावर पण मिळेल किंवा किलोवर पण मिळेल। आणि आता आम्ही पापलेट घ्यायचा विचार करतोय। ताईंनी जर बऱ्यापैकी बजेट मध्ये दिला तर पापलेट घेऊ। त्यानंतर बाजूला बोंबील पण आहेत। बोंबील नेहमी त्यांच्याकडून बाजार घेतो, त्या ताईंच्या दुकानावर आलेलो आहे। बाजारात ते इथे बसतात, मी तिकडे कोंबडीवाल्यांच्या बाजूला त्यांना शोधतोय आणि त्यांच्याकडनं काही ना काही घेतल्याशिवाय मी पुढे गावात जातच नाही। त्यामुळे आता सौंदळ घेतोय, बाकीची मच्छी घेऊन झालेली आहे, त्यांच्याकडे सौंदळ घेऊन पॅकअप। चला ताई द्या। हा मुलगा ही मुलगी हो ही बायको। ओल्या मच्छीच्या बाजारासोबतच सुकी मच्छीच्या बाजारासाठी पण आपला संगमेश्वर बाजारपेठ फार प्रसिद्ध आहे आणि इथे लाखोंची उलाढाल होते या बुधवारच्या बाजारपेठेत। तुम्ही बघू शकता विविध प्रकारचे सुकी मच्छी या ठिकाणी पूर्ण म्हणजे ओल्या मच्छीपेक्षा सुकी मच्छी भरभरून तुम्हाला या बाजारात मिळेल। बरेच आपले मुंबईकर आहेत की इथून ही मच्छी गावी मुंबईला नेत असतात। अशी सुंदर फ्रेश आणि पावसाळ्यामध्ये या मच्छीला फार अनन्यसाधारण महत्व असतं। ज्यावेळी ओला बाजार बंद असतो त्यावेळी सुकी मच्छीला सोन्याचा भाव असतो, त्यामुळे इन ऍडव्हान्स स्टॉक करून ठेवला जातो आणि त्याची सुरुवात आता मार्च एप्रिल मे मध्ये होणार। विविध प्रकारची मला वाटतं हे मोदकं आहेत, ही कर्दी आहे, हा जवला आहे आणि जे ओळखता येतात ते तुम्हाला सांगतो, बाकी तुम्ही कमेंट मध्ये सांगा। ही मांदेली आहेत आणि हे बोंबील आहेत। अशी वाट्यावर ठेवलेली मच्छी आणि किलोवर पण तुम्हाला मिळू शकते। त्यामुळे संगमेश्वरला बुधवारचा बाजार कधी मिस करू नका, नक्की हा एक वेगळा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल। दादा रामफळ कसं? हा दादा रामफळ रामफळ कसं? हे रामफळ आहे, फार कमी पाहायला मिळतं आपल्याला मुंबईत तर एकदम कमीच। सीताफळाचं सारखं असतं पण याची टेस्ट सीताफळहूनही डबल असते। कधी आलात तर हे रामफळ नक्की टेस्ट करा, कोकणात तुम्हाला भरभरून मिळतील। कांदे बटाटे घ्यायला आलेलो आहोत, 100ला 4 किलो हा असा आजचा दर आहे। आणि दादांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतः चांगले निवडून द्या, तर बघूया दादांवर विश्वास ठेवलेला आहे, तर किती विश्वास ते सार्थ ठरवतायत यावर डिपेंड आहे। पण त्यांचा प्रयत्न चालू आहे चांगले कांदे शोधून द्यायला, कारण की त्यांना माहिती आहे आमच्याकडे प्रूफ आहे। पुढच्या बुधवारी येऊन आम्ही व्हिडिओ दाखवला तर मग पुन्हा दादांना प्रॉब्लेम नको व्हायला। बटाटा नवीन आहे हो दादा सगळा? झाला आता काय बटाटा कसा आहे? बटाटा 1 किलो दे, मोठे नको पण हा। आई माझी वाघजाई तेरे, आमच्या अतुल मेस्त्रींनी केलेला लोगो संपूर्ण संगमेश्वर पंचक्रोशीत प्रसिद्ध होतोय आणि आमचे मानकरी आमचे गुरव या ठिकाणी आलेले आहेत, त्यांची भेट झालेली आहे। आता थोड्या वेळाने आमची त्यांच्यावर देवळात भेट होणारच आहे, तत्पूर्वी इथे भेटले, बरं वाटलं, त्यांना आता जाऊन देवळात भेटतो। मुंबईला ऍक्टिव्हा असल्यामुळे लालबाग बाजार आंबेवाडी बाजार बरं पडतं, पण इथे गाडी 1 किलोमीटर लांब पार्क करावी लागते, कारण की बाजार तुम्ही पाहता केवढा मोठा आहे। त्यामुळे आता हा सगळा गोंता घेतलेला आहे, तो माझ्या गळ्यात पडलेला आहे आणि आता मी गाडीकडे चाललेलो आहे। चला अजूनही वाटेत काही दिसेल ते तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो। पहिल्या काळी बिस्किट कोल्ड्रिंक आईस्क्रीम अशी भेट घेऊन जायची पद्धत नव्हती, तर म्हाताऱ्या माणसांना म्हाताऱ्या बायकांना आपल्या घरातील वयोवृद्धांना
पान, सुपारी, तंबाखू या सगळ्या भेट घ्यायची आणि ह्या संस्कृती आता लुप्त होत चाललेली आहे. पान खाणारी मंडळी हळूहळू कमी होत चाललेली आहे. तरी पण हे दादा आणि या ताई आहेत या संगमेश्वरच्या आपल्या बुधवारच्या बाजारपेठेत हा इथे नित्यनेमाने व्यवसाय करत असतील. तर तुम्हाला कोणाला तुमच्या घरच्यांना घ्यायचे असेल तर ह्या जागेवर नक्की येऊन घेऊ शकता. बाजारात सर्व झालेली आहे. किती वजन उचललेलं आहे तुम्ही पाहिलेलंच आहे. आता पेट पूजा आणि पेट पूजेसाठी संगमेश्वर बाजारामध्ये माझं हक्काचं एकच हॉटेल श्री समर्थ. चव्हाण वहिनींच्या स्टॉलवर मी जेव्हापासून मला कळतंय दादांच्या जमान्यापासून मी इथे येतोय आणि एकदम घरच्यासारखं या ठिकाणी. आणि खरंच यापूर्वी देखील व्हिडिओ बनवलेले आहेत, पण या व्हिडिओचा एंड करायला मला या हॉटेलपेक्षा दुसरा योग्य ठिकाण नाही वाटलं, कारण की ऋणानुबंध आहेत ते. त्यामुळे ह्या हॉटेललाच एंड करतोय. मिसळ वडा खायचा असेल तर चव्हाण वहिनींच्या हॉटेलवर नक्की या. धन्यवाद.